सगळ्यात पहिली आणि आत्ताची या घडीची घडणारी बातमी ही आहे की राज्यसभेची महाराष्ट्रातली निवडणूक बिनविरोध झालेली आहे। महायुतीनं या निवडणुकीमध्ये अधिकचा उमेदवार उतरवलेला नाही। परिणाम स्वरूप राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे, कारण 7 जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये 7च अर्ज आलेले आहेत। यामुळे भाजपाचे 4 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 उमेदवार, त्याचबरोबर महाविकास आघाडीचा 1 उमेदवार अशा 7ही जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 7ला 7च उमेदवार आल्यानं सगळेजण बिनविरोध झाले आहेत। अर्थात याची औपचारिक घोषणा ही मात्र निवडणूक आयोग योग्य वेळेला करेल, तेव्हाच ती अधिकृत घोषणा मानली जाईल। मात्र राजकारणातल्या आत्ताच्या परिस्थितीचं आकलन करत असताना पत्रकार म्हणून ही बातमी निश्चित आपल्याला द्यायला हवी की महाराष्ट्रातून राज्यसभेच्या निवडणुकीच्या साठीची स्थिती सध्या बिनविरोध अशीच आहे। या निमित्ताने आपण जे दृश्य समोर पाहतोय त्यात रामराव वडकुते भारतीय जनता पार्टीच्याकडून अर्ज भरत असताना आपल्याला दिसतात। त्यांच्या सोबत पक्षातले विविध मान्यवर उपस्थित आहेत।